छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जगदेव महाराज की आदिशक्ती मुक्ताबाई महाराज की जय विठाला 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 करी हेचे काम मना जपे राम राम करी हेचे काम मना जपे राम राम लागो हाचे छंद मना गोविंद गोविंद तुका म्हणे मना थाप थाप तुका म्हणे मना मज भीक द्यावे दिना लागो हाचे छंद मना गोविंद गोविंद विठाला विठाला महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा गरु प्रथम नमन 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग होटाळ प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या ग्रबादाने गदेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या ग्रबादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संताचिया त्यांच्या ग्रबादाने गदेचा विस्तारू कपेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं सरोभीष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजयोगिराजं शुचिः शीलः समदक्षः स प्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहं सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान संत भगवत भक्त वेद सुज्ञ भक्ती तज्ञ वारकरी तत्वज्ञ संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय हे मनाला राम नामाच्या संबंधानं उपदेश करतात विठाला 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 दादा आवाज जरा घुमतोय थोडासा कमी केलं तरी चालेल विठाला 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 विठाला
आणि हा अभंग सेवेकरता घेण्याचं विशेष कारण आपल्या सर्वांना हवं हवंसं वाटणारं व्यक्तिमत्व या मगर परिवाराचं पितृस्थान पितृछत्र वैकुंठवासी सुदाम देवराम पाटील मगर दादांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष या ठिकाणी पूर्णत्वास जात आहे आणि आपल्या हिंदू वैदिक सनातन धर्मशास्त्राप्रमाणे त्यांचं आयोजित नियोजित असणारा प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा विठाला 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 विठाला. हो दादांच्या पश्चात त्यांचा असणारा समस्त मगर परिवार, त्या परिवारामध्ये गंगा भागीरथी कल्पना सुदम मगर, त्यांच्या पत्नी आहेत श्री छबुराव देवराम मगर, भाऊ आहेत चिरंजीव निखिल सुदाम मगर, मुलगा श्री राजेंद्र देवराम मगर मुलगा आहे, सौभाग्यवती निकिता सतीश वरपे मुलगी आहे, श्री गोरख देवराम मगर भाऊ आहेत, सौभाग्यवती अनिता अनिल पाटील बोरकर बहीण आहे, चिरंजीव ओम मच्छिंद्र मगर पुतण्या आहे. असा असणारा त्यांचा समस्त मगर परिवार व या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी असणारे आपण सर्वजण आत्तिष्ट नातेवाईक पाहुणे मंडळी समस्त ग्रामस्थ मंडळी डोणगावकर विठाला 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 विठाला. मगर परिवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मगर परिवाराचे धन्यवाद. त्याच पद्धतीनं आजच्या कीर्तन सेवेकरता कीर्तनाच्या साथीला ज्यांची विशेष उपस्थिती आहे, महाराष्ट्रातील नामवंत गायक आमचे मार्गदर्शक आदरणीय संगीत विशारद हरिभक्तपरायण प्रशांतजी महाराज इंगळे महाराजांची या ठिकाणी गायनाच्या साथीला प्रमुख उपस्थिती. महाराजांना सुद्धा वंदन. आदी करून बाबा आहेत धुमाळ श्री हरिभक्तपरायण धुमाळजी महाराजांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती. महाराजांना वंदन. आदी करून आपण सर्वजण आहात. मृदंगाच्या साथीला ज्यांची विशेष उपस्थिती आहे आमचे हरिभक्तपरायण मृदंग विशारद आदरणीय शंकरजी महाराज शिंदे महाराजांची या ठिकाणी विशेष उपस्थिती. महाराजांना धन्यवाद. त्याच पद्धतीनं कीर्तनाच्या साथीला माझ्या ज्ञानोबाराय तुकोबरायांच्या विचारांचा जागर करणारी ही योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज फडावरील वयोवृद्ध तपवृद्ध सर्व मंडळी टाळ घेऊन या ठिकाणी उभे आहेत. आपण सर्वांच्या चरणी सुद्धा वंदन करतो. वास्तविक तुमचा आणि माझा परिचय नाही, पण इथून पुढे होईल आता हळूहळू. विठाला 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 विठाला. कीर्तनामध्ये आदरणीय आमचे विनेकरी बाबा आमचे बाबा या ठिकाणी आहेत. बाबांना सुद्धा वंदन करतो. त्याच पद्धतीनं ज्यांच्या माध्यमातून या सेवेचा सुवर्ण योग माझ्या पदरी आला, आमचे मार्गदर्शक आमचे मामाश्री आदरणीय श्री संभाजीरावजी डोखे, शाहूराजे डोखे, सुभाषराव डोखे आणि समस्त डोखे परिवार या परिवाराच्या विशेष आग्रहातून निमंत्रणातून या ठिकाणी येण्याचा मला सुयोग या ठिकाणी प्राप्त झाला. या परिवाराचे सुद्धा धन्यवाद. ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये विनेकरी आमचे बाबा आहेत, आजी आहेत, आमचे आबा आहेत. आता सर्वजण या ठिकाणी परिचित आहेत. आदी करून या डोणगाव नगरीतील आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित गायक वादक गुणीजन महाराज मंडळी, कीर्तनकार प्रवचनकार चित्रकार पत्रकार आचार्य प्राचार्य कथाकार, गावातील कला क्रीडा कृषी व्यापार सहकार आध्यात्मिक राजकीय धार्मिक, आपल्या गावचे आजी सरपंच माजी सरपंच आजी उपसरपंच माजी उपसरपंच आजी ग्रामपंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य आजी सोसायटी संचालक माजी सोसायटीचे संचालक आजी सोसायटीचे सदस्य माजी सोसायटीचे सदस्य, महत्त्वाचं माजी ग्रामपंचायत सदस्य, मला वाटतं झाले सगळे. हा, आपला वेळही खूप झालेला आहे आणि वेळेमध्ये कीर्तन सोडून आता नावं घेणं प्रत्येकाचं शक्य नाही. त्यामुळे सर्वांचा नामोल्लेख झाला असं गृहीत धरतो आणि इथून पुढे फक्त एक नाव घेतो. कोणतं? विठाला 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 विठाला. अभंग 3 चरणाचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे आणि आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्या मनाला नामाच्या संबंधानं उपदेश करतात. विठाला 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 विठाला. प्रत्येकाच्या जीवनामध्ये नाम साधना असावी. प्रत्येकाच्या जीवनामध्ये नामाचं चिंतन असावं. का? कारण आपल्या आयुष्यामध्ये नाम साधना ही सार आहे मायबाप.
नाम साधनेशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे, तुमचं आयुष्य अपूर्ण आहे. आणि जो यच्छ यावत भूतलावावरती मनुष्य म्हणून जन्माला आहे, त्याच्या आयुष्यामध्ये जर राम नाम नसेल तर त्याचं आयुष्य निरर्थक आहे. विठाला विठाला. हो, तुम्ही बघा, अगदी रामनाम आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वपूर्ण आहे. सकाळी उठल्याच्या नंतर आपल्याला जर एखादी व्यक्ती भेटली तर त्या व्यक्तीचा आणि आपला संवाद कशाने सुरू होतो दादा? राम वा राम 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 शब्दानं सुरुवात आहे. थोडंसं पुढे जाऊन चालू, जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये राम आहे मामा, जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये राम आहे तोपर्यंत तुम्हाला राम राम आहे. एकदा का तुमच्या शरीरातला राम निघून गेला की मग तुम्हाला राम राम आहे. विठाला विठाला. हो. आणि माणसाच्या आयुष्याच्या शेवटी सुद्धा राम नामच आहे. एखाद्याला नेत असताना काय म्हणतात? हो, राम नाम सत्य आहे. आयुष्याची सुरुवात सुद्धा राम आहे, मध्ये सुद्धा राम आहे आणि शेवट सुद्धा राम आहे. का? कारण राम नाम ही आपल्या आयुष्याची मुख्य साधना सार आहे. विठाला विठाला. पुढे चला. ज्या वारकरी संप्रदायाचे तुम्ही आम्ही अनुयायी आहोत, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेतले, राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या परंपरेतले आपण पाईक आहोत, वारकरी आहोत. या सत्पुरुषांनी, या महापुरुषांनी आपल्याला परंपरा घालून दिलेल्या आहेत. एक वैश्ववैक्रमिक सोहळा अर्थात योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह, की ज्या सप्ताहाला आता फक्त कुठलीच मर्यादा नाही, की ज्या सप्ताहानं राज्याची मर्यादा ओलांडलेली आहे, देशाची सुद्धा मर्यादा ओलांडलेली आहे. आणि जगामध्ये ज्या सप्ताहाचा डंका त्या ठिकाणी होतोय की आशिया खंडामधील सर्वात मोठा सप्ताह कोणता? तर योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह. योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांनी आपल्याला अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा घालून दिलेली आहे. पण त्या सप्ताहामध्ये प्रमुख साधना अखंड हरी, बोला बोला बोला, अखंड हरी नाम साधना सांगितलेली आहे ना. विठाला विठाला. हो, म्हणून या वारकरी संप्रदायाचा आपण सर्वजण अनुयायी आहोत. या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा महत्वाची साधना जर काही सांगितलेली असेल तर ती नामसाधना सांगितलेली आहे. माईबाप लक्षात घ्या, आपण सर्वजण कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर या ठिकाणी उपस्थित आहात. कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर भजन झालं, त्या भजनाची सुरुवात काय झाली? हो, रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. भजनाची सुरुवात राम नामापासून आहे आणि भजनाचा शेवट सुद्धा ज्ञानदेव तुकाराम, बोला बोला बोला, ज्ञानदेव तुकाराम. शेवट सुद्धा राम आहे आणि सुरुवात सुद्धा राम आहे. का? कारण या वारकरी संप्रदायानं सुद्धा राम नाम ही साधना महत्वाची सांगितलेली आहे. विठाला विठाला. विठाला 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 विठाला. नाम किती महत्वाचं आहे पुढे जाऊन सांगेल. ऐका, परमार्थामध्ये आपण सर्वजण जगत असतो, परमार्थामध्ये आपण सर्वजण जगत असतो आणि परमार्थ जगत असताना आपला सगळा खटाटोप कशा करता असतो? बाबा बोला 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 बोला. कीर्तन, कथा, भजन, पूजन कशा करता? आपण सर्वजण परमार्थाचा खटाटोप करतो. कशा करता? आमचे शंकर महाराज या ठिकाणी मृदंग वाजवतात. कशा करता? बरं ठीक आहे, इकडचा बागायती भाग आहे, तुमच्यावरती विनोद तुम्हाला चालणार नाही, माझ्यावरती ओढून घेतो. मी या ठिकाणी कीर्तन करतो. कशा करता? बोला 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 बोला. आता आमच्यावरती घेतल्यानंतर कशा गुदगुल्या होत्यात? बोला बोला बोला. मी या ठिकाणी कीर्तन करतो. कशा करता? तेव्हा तुमचं भजनी मंडळ म्हणताय पाकिटा करता. विठाला विठाला. विठाला 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 विठाला. पण धन हे
हे संचय वेळेपुरतं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, पण परमार्थाचा मुख्य उद्देश धनाकरता नाहीये. पण धन ही गोष्ट अशी आहे की धनाशिवाय काहीच नाहीये. विठाला 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 विठाला. हो ऐका, आपण सर्वजण परमार्थाचा खटाटोप करतो. कशा करता? बोला 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 बोला. कशा करता? तुमच्या इकडे बोलत नाहीत का? हा बोला. कशा करता? पुण्य कमवण्याकरता, पुण्याचा संचय व्हावा, आपल्याला सद्गती त्या ठिकाणी प्राप्त व्हावी, याच्याकरता तुम्ही आम्ही परमार्थ करतो. आणि पुण्य कमवण्याकरता कितीतरी कष्ट आपण घेतो. कथा, कीर्तन, प्रवचन, योग, याग, विधी, तपश्चर्या. पण एवढं करून सुद्धा पुण्य आपल्या पदराला पडेल याची शाश्वती नाही. योग करत असताना, याग करत असताना एखादा शब्द अपशब्द आपल्याकडून गेला की त्याचे विपरीत परिणाम आपल्याला त्या ठिकाणी जाणवतात. विशेष कर्मकांड जो व्यक्ती करत असतो, विशेष आपल्या धर्मशास्त्रानं कर्मकांडाचा अधिकार हा फक्त भूदेवतेला दिलेला आहे. उपनयन संस्कार आमचे झालेले आहेत, पण तरी सुद्धा आम्हाला कर्मकांडाचा त्या ठिकाणी अधिकार नाही. का नाही? कारण कर्मकांड करायचं म्हटलं, योग करायचे म्हटले, याग करायचं म्हटलं, क्रिया करायचं म्हटलं, धर्म करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी ते मंत्र उच्चार स्पष्ट उच्चारले गेले पाहिजेत. त्याची पावित्रता आपण सांभाळल्या गेली पाहिजे. विपरीत जर बोलत असताना त्याचे समजा चुकीनं एखादा शब्द अपशब्द उलटा पडला की त्याचे विपरीत परिणाम आपल्याला जाणवतात. मी आळंदीला शिकण्याकरता जोग महाराज संस्थेमध्ये होतो. एक उदाहरण म्हणून सांगेल ऐका. त्या संस्थेमध्ये शिकत असताना मोठ्या यज्ञाचं आयोजन, आणि त्या यज्ञामध्ये फक्त एक चूक झाली, एक आहुती उशिरा पडली. पूर्ण आहुती मुहूर्त टळला आणि उशिरा पडली. पूर्ण केलेला यज्ञ व्यर्थ. ही यज्ञामध्ये आपण सर्वजण यज्ञ करू शकत नाही, त्याच्यातून पुण्य आपल्याला मिळणार नाही. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वयाची उपाधी दामा धर्म. मौली सांगतात योग याग विधी येणे नो हे सिद्धी. याच्यातून तुम्हाला आम्हाला सिद्धता भेटणार नाही, पुण्य आपल्याला मिळणार नाही. पुण्याच्या संबंधानं चिंतन केलंय तर वेळ कमी पडेल. आपण तुम्ही आणि मी सामान्य, आपल्याकडून पुण्याकरता इत्यादी मार्ग आपल्याला मिळणार नाही. साधू संत जे आहेत पुण्य कमावण्याकरता त्यांच्या तपश्चर्याच्या माध्यमातून प्रयत्न चालतात. बरं किती तपश्चर्या? ब्रह्मलीन सद्गुरु गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज नेहमी सांगत असायचे की साधूच्या आयुष्यामध्ये साधना असावी. ती साधना कशी? ब्रह्मलीन सद्गुरु गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज सांगायचे की साधू अवस्था घेतल्याच्या नंतर अगोदर तपश्चर्या करावी, आणि मग त्या तपश्चर्येनं साधना करत 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 ती साधना सिद्धत्वाकडे न्यावी, आणि सिद्धत्वाकडे गेल्याच्या नंतर मग भगवत प्राप्ती, अर्थात आपल्या भाषेमध्ये पुण्याचा संचय. थोडस वेदांतिक आहे, लक्ष द्या, लक्षात येईल. विठाला 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 विठाला. पुण्य कमवण्याकरता हिमालयामध्ये जावं. हिमालयामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या वातावरणाला मॅच होण्याकरता आपलं शरीर त्या नेचरमध्ये मॅचिंग करण्याकरता तिथले रूल्स जे आहेत ते फॉलो करावेत. थंडी आहे म्हटल्यानंतर आपल्या शरीराला कॅलरीज पाहिजे, ऊर्जा पाहिजे, आणि त्या ठिकाणी तपश्चर्या म्हटल्यानंतर तपश्चर्याला तपश्चर्यासारखा आहार लागतो. साधारण आळंदीला विद्यार्थी अवस्थेत असल्याच्या नंतर पाठांतर करण्याकरता आम्हाला सांगितलं जायचं की तिखट खायचं, जास्त मीठ खायचं, जास्त गोड खायचं नाही. आणि पंक्तीला आपले भजनी इकडे आले की आपले भजनी म्हणतात हाना ना तरी. म्हणजे असं आहे. चला
आणि मग ते शरीर त्या ठिकाणी मेंटेन होण्याकरता एक आघाड्या नावाची वनस्पती ती सराट्यासारखी असते. त्या वनस्पतीचा त्या ठिकाणी रवा करायचा, तो रव्याचा शिरा करायचा गावरान तुपामध्ये, तो शिरा ग्रहण करायचा. शिरा ग्रहण केल्याच्या नंतर शरीरावरची जी भूक आहे ती भूक नियंत्रित करायची. भूक नियंत्रित झाल्याच्या नंतर श्रीमद भागवत महापुराण कथा आपण ऐकल्या असेल, ध्रुव बाळाची तपश्चर्या, कशा पद्धतीनं शरीरावरती विजय मिळवत जायचा. पाणी नंतर आहार घ्यायचा, अन्नाच्या नंतर अन्नाचा त्याग करायचा, नंतर पाणी त्याग करायचा, पाणी त्याग केल्याच्या नंतर वायू, आणि काही कालावधीमध्ये तो वायू सुद्धा त्याग करून अष्टांग योगासारख्या कठीण समाधी अवस्थेला प्राप्त व्हायचं. समाधी अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर त्या मुद्रा सांगितलेल्या आहेत. कुणी एका पायावरती उभं राहतंय, तर कुणी झाडाला उलट टांगून घेतंय. कशा करता? पुण्य कमवण्याकरता झाडाला उलट टांगून घेतल्यानंतर समाधी अवस्था, शरीरावरती भान नसणं, इति नाम समाधी. आणि मग या समाधी अवस्थेला प्राप्त झाल्याच्या नंतर शरीर झाडाला उलट टांगून घ्यायचं आणि त्या भगवंताच्या प्राप्तीकरता तपश्चर्याच्या माध्यमातून प्रयत्न करायचे. आता झाडाला शरीर टांगलेलं आहे, समाधी अवस्था प्राप्त झालेली आहे. समाधी अवस्था म्हणजे शरीरावरती भान नसणं. आणि मग त्या शरीरावरती त्या ठिकाणचे पक्षी त्या ठिकाणी जाऊन बसतात, आणि ते पक्षी जाऊन बसल्याच्या नंतर ते पक्षी शरीराचे लचके त्या ठिकाणी तोडून खातात. आपल्या शरीरावरती जर डास बसला, काय अवस्था असते आपली? ऐका, समाधी अवस्थेमध्ये ते पक्षी शरीरावरती, आणि शरीरावरती आल्याच्या नंतर शरीराचे लचके तोडून खातात. आणि मग लचके तोडून खात असताना त्या साधूनं, त्या सत्पुरुषानं, की ज्या पुण्याच्या संचयाकरता, भगवत प्राप्तीकरता ज्याची तपश्चर्या चालू असते, त्या सत्पुरुषानं त्या पक्ष्यांना विनंती करावी, बाबा कागा सबत सबतन खायो, मोरा चुन चुन खाबो मांस, दो नयन को न खाइयो, मोहे राधा मिलन की आस रे, पधारो मारा पधारो मारा दे, केसरिया बालमा के आयो ने, पधारो मारा देश रे, पधारो मारा देश रे, पधारो मारा दे, कागा सब तन खाइयो, मोरा चुन चुन खाबो मांस, दो नयन को न खाइयो, मोहे पिया मिलन की आस रे, पधारो मारा देश रे, पधारो मारा देश रे, पधारो मारा दे, मारा रे. वा वा, टाळी वाजवा एकदा. कबीरजी वर्णन करतात की कागा सबतन खाइयो, चुन चुन खाइयो मांस, दो नयन रहने दो मोहे, प्रभू मिलन की आस. त्या साधूनं सांगावं की बाबा, या शरीराचं मांस जे आहे, चुन चुन के खाइयो, मांस म्हणजे निवडून ते मांस तुम्ही खा. पण मांस खात असताना दादा तुम्हाला विनंती करेल की मोहे दो नयन रहने दो, हे जे दोन डोळे आहेत, या दोन डोळ्यांना तुम्ही स्पर्श करू नका, कारण या डोळ्यांना मोहे प्रभू मिलन की आस, या दोन डोळ्यांना त्या भगवंताच्या भेटीची आस आहे. ज्यावेळी पुण्याचा संचय होईल आणि पुण्याचा संचय झाल्याच्या नंतर भगवंताची भगवत प्राप्ती मला होईल, त्यावेळी स्वतः भगवान परमात्मा मला भेट देण्याकरता येईल. म्हणून या डोळ्यांना तुम्ही स्पर्श करू नका. भेटीची आमाडी होता विळवाना, भेटीची आमाडी होता विळवाना, भेटीची आबाडी उच्चार विळवाना.
से ध्यान लागले से ध्यान लागले से ध्यान जीवी जीवा जीवी जीवा जीवी जीवा भेटीची आमाडी होता वीण मारा भेटीची आमाडी होता वीण मारा बेटीची आबाडी उदाहरण मला बेटीची आबाडी उदाहरण मला नंतर सोडवतो तुमचं प्रमाण ऐका. आणि एवढे प्रयत्न करून सुद्धा त्यांना भगवत प्राप्ती होत नाही. किती तपश्चर्या किती प्रयत्न, एवढी तपश्चर्याच्या अंती जाऊन सुद्धा त्या ठिकाणी पुण्य प्राप्त होत नाही. ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी सांगितली. जगद्गुरु तुकोबरायांकडे चला महाराज, विचारा महाराजांना. महाराज पुण्य कमावण्याकरता साधू संत महात्मे तपश्चर्या करतात, म्हणून आम्हाला सुद्धा पुण्य कमावण्याकरता तपश्चर्या करायची आहे. म्हणून पुण्य कमावण्याकरता आम्ही कोणत्या डोंगरावरती जाऊन कोणत्या झाडाला उलट टांगून तपश्चर्या करावी सांगा. त्यावेळी जगद्गुरु तुकोबरायांनी उत्तर द्यावा, ऐका, तुम्हाला पुण्य जर कमवायचं असेल तर कुठल्या झाडावर जाऊ नका, कुठल्या डोंगरावर जाऊ नका, कुठंच जाऊ नका. तर काय करा, फक्त सज्जनाच्या नामाचं चिंतन करा. घेता सज्जनाची नावे घेता नाचे नामे गीता सजन नाचे नामे गीता सजन हे पुण्यवंत भावे सज्जनाची नावे टाळ वाजवा. घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे हे पुण्यवंत भावे घेता सजन नावे घेता सजन नावे घेता सजन नावे पुण्य जर कमवायचं असेल तर जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं की महाराज पुण्य कमवायचं काय करा. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं काहीच करू नका. काय करा, पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. पुण्य जर कमवायचं असेल तर सज्जनाच्या नामाचं तुम्ही चिंतन करा, पुण्य तुमच्या पदरी पडेल. ठीक आहे महाराज, पण महाराजांना पुढचा प्रश्न करा. महाराज पुण्य कमवण्याकरता आम्ही सज्जनाच्या नामाचं चिंतन करू, पण सज्जनाच्या नामाचं चिंतन करत असताना महत्वाचा प्रश्न, महाराज सज्जन नेमकी कोण? बोला बोला बोला. सज्जन नेमकी कोण? सामान्य माणूस आहे, पण तो सज्जनच असेल याचा शिक्कामोर्तब आपण करू शकत नाही. चला ठीक आहे, पुढे तुम्ही म्हणाल कीर्तन करतात, महाराज आहेत, मग 11,000 रुपये पाकिट भरून सुद्धा अजून 3,000 रुपये जर वाढवाच म्हणत असतील तर मग महाराज जरी असले तरी सज्जनच असतील असं? बोला, सज्जनच असतील असा शिक्कामोर्तब नाही. तुम्ही म्हणाल गळ्यामध्ये टपाऱ्या माळा आहेत, गळा भरून माळा आहेत, 12 ठिकाणी गंध आहेत, पण टपाऱ्याच्या टपाऱ्या माळा घालून सुद्धा बांध कोरणारे कमी आहेत का? म्हणजे माळकरी जरी असले तरी सज्जनच असतील असं आहे का? बोला, नाही. सज्जनाच्या यादीमध्ये आपल्याला तुमचा आमचा समावेश होऊ शकणार नाही. महाराज सज्जनाचं नाम आम्ही घेतो, पण सज्जन कोण ते सांगा. तर जगद्गुरु तुकोबरायांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की सज्जनाच्या यादीमध्ये तुमचा नंबर लागत नाही, माझा नंबर लागत नाही. तर सज्जनाच्या यादीमध्ये जर नंबर लागत असेल तर कुणाचा? कृपाळू सज्जन तुम्ही सज्जन एवढे कृपादान. हा
सज्जनाच्या यादीमध्ये फक्त संतांचा नंबर लागतो आणि संतांच्या संबंधानं आपण चिंतन केलं तर संत आणि देव या विभिन्न अवस्था नाहीये. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की स्वतः भगवान परमात्मा संतांचं वर्णन करू लागला आणि वर्णन करत असताना भगवान परमात्म्याने संतांचं वर्णन सुरू केलं आणि वर्णन सुरू करत असताना भगवंत बोलतोय आत्मज्ञानी सुखडी. संत जे आहेत ते आत्मज्ञानानं चोखडी आहेत, पण पुढे संत संत माझीच रुपडी. संत जे आहेत ते माझीच त्या ठिकाणी रुपडी आहेत. संत साहित्याचा अभ्यास असणारे, नित्यानं कीर्तन श्रवण करणारे आपण सर्व मंडळी आहात. आपल्याला ज्ञात असेल की देव आणि संत हे विभिन्न नाही आहेत. देवते संत, देवते संत संत कृपेचे द्वीप ते माझे निज स्वरूप. संत जे आहेत देव म्हणतो ते माझे निज स्वरूप. संत आणि देव विभिन्न नाहीये. निष्कर्षाकडे सिद्धांताकडे या. पुण्यवंत जर व्हायचा असेल तर सज्जनाच्या अथवा सज्जनाच्या नामाचं चिंतन करा. मग सज्जन कोण? तर सज्जनाच्या यादीमध्ये देव आणि संत विभिन्न नाहीत, म्हणून देवाच्या नावाचं चिंतन करा. पुण्य तुमच्या पदरामध्ये त्या ठिकाणी पडेल. ही भगवंताच्या नामामध्ये त्या ठिकाणी शक्ती आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आशा नामाचा माझ्या मनाला छंद लागावा. अभंगाचं दुसरं चरण. लागो हाती छंद, 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 लागो हाती छंद. मना गोविंद गोविंद, मना गोविंद गोविंद, लागो हाती छंद, लागो हाती छंद. मना गोविंद गोविंद, मना गोविंद गोविंद, लागो हाती छंद, लागो हाती छंद, लागो हाती छंद. गोविंद गोविंद, मना गोविंद गोविंद, मना गोविंद गोविंद. ए लागो हाती छंद, मना गोविंद गोविंद, मना गोविंद गोविंद, मना गोविंद गोविंद, गोविंद गोविंद. हे नामामध्ये त्या ठिकाणी सामर्थ्य आहे. हे नामाचं त्या ठिकाणी आहे. नामाची त्या ठिकाणी ताकद आहे मायबाप. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा म्हणावं की हे नामाचा अधिकार शब्दामध्ये त्या ठिकाणी सांगितला जाणार नाही. एवढा व्यापक स्वरूपाचा नामाचा अधिकार आहे. हरिपाठ आपण सर्वजण वाचत असतो. नामामध्ये किती ताकद आहे. सर्वात सोपं सहज साधन कोणतं आहे तर ते नाम आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापी जन्मांतरीचे. आपलं पाप जर आपल्याला जाळायचं असेल, फक्त या जन्माचं नव्हे तर जन्मजन्माचं पाप आपल्याला जाळायचं असेल तर त्याला एक पर्याय सांगितला, तो म्हणजे फक्त नाम. विठाला 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 विठाला. नामाची किती ताकद आहे. नाम किती व्यापक आहे. धर्मशास्त्रानं नामा संदर्भात चिंतनच केलेलं नाही. फक्त नाम नाम आणि नाम साधना सांगितलेली आहे. पण 21 सेंचुरीमध्ये आपण सर्वजण लाईफ आपली जगतोय, जीवन आपण जगतोय. या जगामध्ये या 21व्या शतकामध्ये सुद्धा आता वस्तुस्थितीमध्ये कितीतरी उदाहरणं आहेत की त्यांनी फक्त नाम साधना महत्वाची सांगितलेली आहे. प्रमुख राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांची आपल्याकडं परंपरा आहे. इथं अनुयायी असतील. बाबाजींच्या परंपरेमध्ये 8 दिवसाचं अनुष्ठान होत आहे. इथं किती जणांनी अनुष्ठान केले आहेत? बोला बोला. असतील. आणि या अनुष्ठानामध्ये सुद्धा
जवळ जवळ 1.5 कोटी नामजप त्या ठिकाणी व्हावा. 1.25 कोटी 7 दिवसामध्ये. म्हणजे प्रमुख साधना ही काय सांगितलेली आहे? नाम साधना. मोगाशी विषय झाला योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी सुद्धा नाम साधना प्रमुख सांगितलेली आहे. पुढे चला. मी काही दिवसांपूर्वी श्रीमद भागवत कथा अध्ययनाकरता श्रीधाम वृंदावन या ठिकाणी होतो. तर त्या ठिकाणी अध्ययनाकरता राहत असताना त्या ठिकाणी तुम्हालाही ज्ञात आहेत आणि मलाही ज्ञात आहेत, एक प्रेमानंदजी नावाचे महाराज राहतात. श्री वृंदावन धामामध्ये एक प्रेमानंदजी नावाचे महाराज असतात. त्या महाराजांची फॅन फॉलोविंग आपण जर बघितली तर जवळजवळ काही कोटींचा टर्नओव्हर त्यांच्या फॅन फॉलोविंगनं त्या ठिकाणी क्रॉस केलेला आहे. एवढी फॅन फॉलोविंग आहे. आणि त्यांच्या 2 किडन्या त्या ठिकाणी फेल आहेत. 2 किडन्या फेल आहेत. 21 वर्षापासून विदाऊट 2 किडन्यांशिवाय ते राहतात. त्यांच्या दारामध्ये दररोज कितीतरी लोक दर्शनाला येतात. हजारो लोक आहेत. महाराज आमच्या किडन्या घ्या, आम्ही तुम्हाला किडन्या देण्याकरता तयार आहे. हा, नुकताच काही दिवसांपूर्वी आपल्या भारत देशाचा उत्कृष्ट क्रिकेटर विराट कोहली सुद्धा बाबांच्या दर्शनाकरता, आणि कोहली दर्शनाकरता गेल्याच्या नंतर विराट कोहलीच्या हातामध्ये सुद्धा नाम जपासाठी ते नाम यंत्र देणारा महात्मा अर्थात प्रेमानंदजी महाराज. आश्चर्य हो. तब्बल 21 वर्ष 2 किडन्या फेल आहेत आणि समोर एवढी जनता आहे, जनार्दन आहे. ते लोक म्हणतात की तुम्ही महाराज आम्ही तुम्हाला आमच्या किडन्या देतो, तुम्ही किडनी घ्या. पण महाराज म्हणतात नको नको नको. त्यावेळी पत्रकारिता जो सोशल मीडिया या मीडियानं प्रतिनिधित्व करत त्या प्रेमानंदजी महाराजांना प्रश्न केला, महाराज 21 वर्षापासून तुम्ही 2 किडन्यांशिवाय जगत आहात. आज तुमच्या दरबारामध्ये विराट कोहली सारखे माणसं त्या ठिकाणी येत आहेत. दररोज कितीतरी लाखो हजारो लोक तुमच्याकडे दर्शनाला येत आहेत. हजारो लोक तुम्हाला किडनी देण्याकरता तयार आहे. पण तरी सुद्धा तुम्ही किडनी सुद्धा त्यांचे घेत नाही. आणि सर्वात महत्वाचं की मानवी शरीरामध्ये हार्टच्या नंतर सर्वात महत्वाचं काही सांगितलं असेल तर ती किडनी आहे. कारण जर आपल्या आयुष्यामध्ये ब्लड फिल्टर झालं नाही तर आपलं आयुष्य त्या ठिकाणी जगू शकत नाही. किडनी नसणे म्हणजे डायलिसिस नावाचा आजार त्या ठिकाणी जडत आपल्या सर्वांना असतो. महाराज सांगा, जर 1 किडनी माणसाची फेल झाली तर मिनिमम 5 वर्ष माणूस जगतो. पण तुमच्या 2 फेल आहेत तरी सुद्धा 21व्या वर्षामध्ये तुम्ही पदार्पण करतायत. काय तुमच्या या जगण्यामागचं रहस्य आहे? त्यावेळी त्या प्रेमानंदजी नावाच्या महाराजांनी त्या पत्रकाराला उत्तर दिलं की दादा, माझी 1 किडनी म्हणजे कृष्ण नाम आहे आणि दुसरी किडनी म्हणजे राधा नाम आहे. जोपर्यंत राधा आणि कृष्ण नामरूपी किडनी माझ्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत जगाचा बाप सुद्धा मला हात लावू शकत नाही. विठाला 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 विठाला. ही भगवंताच्या नामामध्ये त्या ठिकाणी शक्ती आहे. इतकं सामर्थ्य त्या ठिकाणी नामाचं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी मनाला सांगितलं की मना लागो हाचे छंद, मना गोविंद गोविंद. मना तू तुझ्या मनाला या नामाचा त्या ठिकाणी छंद लाव. पण शास्त्रानं सांगितलेलं काय आहे की या जगतामध्ये सर्वात चंचल जर काही असेल तर मनो मधुकरो मेघो. मन सर्वात चंचल, मधुकरो म्हणजे मधुमक्षिका, आणि नंतर मेघ सर्वात चंचल सांगितलेलं आहे. त्याच्यापैकी सर्वात चंचल म्हणजे जर काही असेल तर ते मन आहे. मायबाप बहुत चंचल चपला जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. मन चंचल चंचल जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता न लगे वेळ. मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. सर्वात चंचल मन आहे
त्या मनाला जगद्गुरु तुकोबारायांनी उपदेश केला की मना, तुला राम नामाचा, गोविंद नामाचा छंद त्या ठिकाणी लाव. पण मन इतकं चंचल आहे की मनाला हिताच्या गोष्टी सांगितल्या तर त्या लवकर कळत नाही. पण मन असं आहे की मन हित सोडून ज्या ठिकाणी अहित आहे त्या ठिकाणी मन जास्त प्रमाणात जात आहे. तुम्ही बघा, एखादा निर्णय परिस्थिती अभावी जर आपल्या डोक्यामध्ये बसला आणि तो अहिताचा असेल तरी सुद्धा आपण कितीही समजावून सांगा तरी सुद्धा आपलं मन त्या ठिकाणी ऐकत, मन ज्या ठिकाणी अहित आहे तिकडं जाणार त्यांना. इकडं आता उदाहरणार्थ बघा, आपण सर्वजण त्या ठिकाणी संजीवनी बुटी सेवन करत असतात. संजीवनी 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 गायछाप. व्यसनात हीनता वाढली आणि या व्यसनेधीनतेमध्ये आता गायछाप आपण खातो. त्या गायछापच्या पॉकेटवरती सरळ स्पष्ट भाषेमध्ये लिहिलेलं असतं, स्मोकिंग इन डेंजरस इन अवर हेल्थ. धूम्रपान हे तुमच्या शरीराकरता धोकादायक आहेत, याने तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. आता एवढं वाचून सुद्धा आपलं मन असून सुद्धा, एवढं वाचून सुद्धा आपलं मन जे आहे तिकडं जात आहे. एखाद्याला तुम्ही म्हणा, अरे बाबा दारू माणसानं पिऊ नये, दारू वाईट आहे, त्या दारूवरती सुद्धा लिहिलेलं असतं की याने तुमचे लिव्हर, याने तुमच्या किडन्या त्या ठिकाणी फेल जातात, म्हणून हे तुम्ही सेवन करू नका. पण त्या पेतडाला जर आपण सांगायला गेलं महाराज, तर इथं आता मी तर पैंज लावून सांगेल महाराज तुम्हाला, इथं किती जवळपास इकडनं 10 आणि इकडनं 5, 15, 16, 17, 18, आम्ही 20 जण इथं आहेत. किती? 20 जण इथं आहेत, 20. पण समोरून फक्त एखादं पेताड येऊ द्या, एखादं, त्याला फक्त एखादं पेताड जर समोरून आलं महाराज, इथं 20 जण आम्ही आहेत आणि समोर तो आमची विरुद्ध पार्टी फक्त एक, आणि तो आल्याच्या नंतर त्याने आम्हाला फक्त चॅलेंज द्यावं, सांगा माळकरी काय क्वालिटी, काय तुमचं भजन पूजन, काय 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 कीर्तन करतात. कीर्तनाचा टाइम 10 ते 12, तरी सुद्धा तुम्ही 12 ते 1 कीर्तन करतात, काय वाटतं तुम्हाला? त्याला आपण विचारावं, तुझं म्हणणं काय, काय चॅलेंज देतो तू? मी भर कीर्तनात विचारला त्याला, अरे काय चॅलेंज आहे तुझं, काय म्हणणं आहे तुझं, सांग. तो म्हटला, ठीक आहे तुमचा परमार्थ बाजूला ठेवा, पण तुमचा जर दम असन तर माझ्यासोबत पिऊन दाखवा. म्हणजे त्याच्या चॅलेंज पायी आपला हरिपाठ गेला, काकडा गेला, आपलं सगळंच गेलं. इथं 20 टन टाळकऱ्याने तर टाळ ठेवून निघाले होते टाळकरी. म्हणजे एक पेताड त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बोलू देत नाही. चला पुढे. ही मनाची चंचलता सांगितलेली, ज्या ठिकाणी हित आहे तिकडे आपलं मन जात नाही. मन त्या ठिकाणी जात नाही. पण ज्या ठिकाणी हित सांगितलेलं आहे त्या ठिकाणी मनाला येण्याकरता कितीही वारंवार विनंती करा तरी सुद्धा मन येत नाही. मनाचा स्वभाव चंचल सांगितलेला आहे. बघा, व्यवहारामध्ये सुद्धा एखादी गोष्ट आपल्याला जर घ्यायची असेल तर त्या गोष्टीबाबत सुद्धा मनाची चंचलता किती चंचलता आहे. मन चंचल आहे. मनानं प्रश्न केला, महाराज गोविंद नावाचा, राम नावाचा छंद मी माझ्या मनाला लावतो, पण या नामाचा अधिकार तुम्ही मला सांगा. विठाला 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 विठाला. ऐका. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी या मनाला सांगितलं की तुला नामाचा अधिकार माहित नाही, सांगतो ऐक म्हटले. ऐका. पूर्व कालावधीमध्ये समुद्र, देव आणि दैत्य यांच्यामध्ये समुद्र मंथन सुरू झालं. आणि समुद्र मंथन सुरू झाल्याच्या नंतर एका बाजूने देव, एका बाजूने दैत्य, एका बाजूने देव, एका बाजूने दैत्य. आणि हे समुद्र मंथन सुरू झाल्याच्या नंतर उद्या समुद्र मंथनामधून विष बाहेर पडणार आहे, ही बातमी ब्रह्मांडामध्ये सर्वात अगोदर देवतांच्या पत्न्यांपर्यंत पोहोचली. शाहूराजे. आणि गावामध्ये कुठलीही घटना असू द्या, कुठलीही बातमी असू द्या, सर्वात अगोदर जर कुणापर्यंत पोहोचत असेल, महिला मंडळ. तुम्ही जेवण करा मामा,
जेवण करत असताना फक्त त्यांना सांगा, अगं त्याचं असं झालंय, तुला माहित नाही का? ते म्हणतात, अहो त्याला 3-4 दिवस झाले, नवीन अपडेट सांगा. सगळ्यात मोठी स्ट्रॉंग सोशल मीडिया यंत्रणा जर कुणाची असेल तर महिला मंडळ. हा, गावात एखादी बातमी जर तुम्हाला द्यायची असेल, तर फक्त गावात बचत गटाचा अध्यक्ष, महिला बचत गटाचा अध्यक्ष पकडायचा आणि त्याला सांगायचं, अगं ऐक, तुला एक विनंती करते, तू आहे म्हणून सांगते. कानात सांगायचं बरोबर, तू आहे म्हणून सांगते, तू कुणाला सांगू नको. वाटलंच तर दंडवत घालते, तुला पाया पडते, पण कुणाला सांगू नको. त्याचं असं झालेलं आहे आणि असं झालेलं आहे म्हणून तसं होतंय. बरं ठीक आहे, एका दिवशी तुम्ही सांगितल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी गावात जा आणि गावात गेल्याच्या नंतर कोणत्याही बाईला विचारा, अगं ते माहीत झालं का? जुनं झालंय. म्हणजे एवढी स्ट्रॉंग सोशल मीडिया महिलांची आहे. आणि या सोशल मीडियाचा खरं तर अर्थ उपयोग जर कोणी केला असेल तर आताच्या सरकारनं महाराज, हा वन साइड कार्यक्रम झालाय नुसता, वन साइड लाडकी बहीण. विठाला 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 विठाला. आणि बातमी पसरल्याच्या नंतर देवतांच्या पत्न्या देवतांना सांगू लागल्या की प्रभू, प्रत्येक देवाची पत्नी प्रत्येक देवाकडे गेली. ब्रह्मलोकामध्ये सावित्री माता गेल्याच्या नंतर सावित्री मातेने सांगितलं, प्रभू उद्या समुद्रामधून विष बाहेर पडणार आहे, हे विषाचे तुमचं सामर्थ्य होऊ शकणार नाही, कृपया करून तुमच्या पाया पडते, पण उद्याचे दिवस घराच्या बाहेर निघू नका. मग नंतर विष्णू लोकामध्ये भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी गेल्याच्या नंतर सांगितलं, मालक उद्या समुद्र मंथनामधून विष बाहेर पडणार आहे, विष, तुम्ही कृपया करून बाहेर पडू नका. आता भगवान विष्णू राहिला सासूरवाडीत असल्यावर सासूरवाडीचा मान सुद्धा ठेवणं गरजेचं. भगवान विष्णूने सुद्धा ऐकलं, पण कैलासामध्ये माता पार्वती गेल्यात आणि माता पार्वतीने भगवान विष्णूंना सांगितलं, प्रभू उद्या असं होणार आहे. प्रभू म्हटले, काय होणार आहे? म्हटले, काही दिवसांवरती आपल्या गावच्या ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे आणि त्या इलेक्शन मध्ये सगळे लोक तुम्हाला गोड 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 बोलून त्या ठिकाणी फॉर्म भरायला लावतील, तुमच्याकडून खातील, तुमच्याकडून पितील. आणि मला वाटतंय चुकीचा विषय चाललाय आपला. विठाला विठाला सांगितलं, तुमचा स्वभाव भोळा आहे, देव तुम्हाला फसवतील, उद्या तुम्ही सुद्धा बाहेर पडू नका. पण त्या ठिकाणी भगवान शिवजी म्हणजे लहरी, कुणावरती ताबा भगवान शिवजींना सहन होत नाही. भगवान शिवजी म्हटले, चल तू मला सांगायचं मी तुझं ऐकायचं का? पती पत्नीतला एक विचार बिघडला. आणि एक विचार त्या ठिकाणी बिघडला महाराज. वास्तविक पती पत्नीमध्ये एक विचार त्या ठिकाणी असावा. बहुतेक कितीतरी पती पत्नी अशा असतात की त्यांच्यात एक विचारच नसतो. मी नेहमी विनोदांना सांगित असतो की एकदा एका नवीन दाम्पत्याचा विवाह झाला आणि विवाह झाल्याच्या नंतर मालकीनं मालकाचं डोकं दाबू लागली आणि डोकं दाबत असताना त्या पती आणि पत्नीची चर्चा सुरू झाली. ती पत्नी त्या पतीला म्हणाली, अहो मी तुमचं डोकं दुखतंय, मी तुमचं डोकं दाबते. पती म्हणला, हो. मग त्या पत्नीनं विचारलं, म्हणले, लग्नाच्या अगोदर जेव्हा तुमचं डोकं दुखत होतं त्यावेळी तुमचं डोकं कोण दाबत होतं? त्यावेळी त्या पतीनं सांगितलं, लग्नाच्या अगोदर तर माझं कधी डोकंच दुखलं नाही. विठाला आणि मग दुसऱ्या दिवशी विष बाहेर पडल्याच्या नंतर देव आणि दैत्यांमध्ये त्या ठिकाणी वाद निर्माण झाला. देव म्हणायचे तुम्ही, दैत्य म्हणायचे तुम्ही, देव म्हणायचे तुम्ही, दैत्य म्हणायचे तुम्ही. पण ते विष ग्रहण नेमके कोणीच करेना. मग आता करायचं काय? मग त्यावेळी इंद्रानं त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला फोन लावला. ब्रह्मदेवाचा फोन स्विच ऑफ. भगवान विष्णूला फोन बंद. भगवान विष्णूंचा फोन सुद्धा स्विच ऑफ. आणि मग त्यांनी एक त्या ठिकाणी कैलासाकडे नजर टाकली आणि कैलासामध्ये भगवान शिवजी त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्यावेळी इंद्राने बघितलं आणि इंद्र म्हटलं, आता मात्र आपलं काम जमतंय. आणि मग देव आणि दैत्यांनी त्या ठिकाणी मीटिंग घेतली. मीटिंग घेतल्याच्या नंतर दैत्य म्हटले, आपण भगवान शिवजींकडे विष घेऊन जाऊ, पण विष घेऊन गेल्याच्या नंतर या विषाचं करायचं काय? त्यावेळी देव म्हटले, गोड बोलून भगवान शिवजींना पाजू.
पण मग दैत्य म्हटले आता कुणाला विष प्या म्हणणं तरी कसं बरं आहे. आता इंद्र चंद्र महेंद्र हे देवता जरा चतुर देवता आहेत. आणि मग त्या इंद्रानं सांगितलं ती विष पाजायची जबाबदारी आमची. त्यावेळी त्या दैत्यांनी विचारलं, म्हटले विष पाजणं आहे, कसं पाजायचं. त्यावेळी इंद्रानं सांगितलं सगळ्यात मोठं ब्रह्मास्त्र म्हणजे स्तुती. स्तुती वर्णन. तुम्हाला जर माणूस जिंकायचा असेल तर त्या माणसाची फक्त तुम्ही स्तुती करा, माणूस जिंकणार. गावामध्ये एखादा किती चिकाट माणूस असू द्या, कितीही चिकाट, तो माणूस आपल्याकडे आल्याच्या नंतर तुम्ही फक्त त्याला म्हणा पाटील या, तो लगेच म्हणतोय सगळ्यांना चहा द्या. स्तुतीमध्ये खूप ताकद आहे, खूप ताकद आहे. फक्त स्तुतीरूपी ब्रह्मास्त्र हे आपल्याला वापरता यायला पाहिजे. महिला मंडळ, स्तुतीरूपी ब्रह्मास्त्र जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वापरलं तर जवळजवळ 70% प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यातले संपतील. आता कसं वापरायचं ते जर या ठिकाणी सांगायचं ठरलं तर त्याचे चार्जेस वेगळे लागतील. तरी सुद्धा तुमची इच्छा असेल तर सांगतो, पण तुमच्याकडे बघून तर मला काही वाटत नाही सांगावं म्हणून. ठीक आहे, ऐका. पूर्वीच्या कालावधीमध्ये घरोघरी सुनांना सासरवास असायचा. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. पूर्वीच्या कालावधीमध्ये सुनांना सासरवास असायचा. आणि आता दोन गावच्या सासा बोला. आता 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 सासालाच वैतागल्या का काय. सासा म्हणतात इकडं सासांना सूनवास होय. हा, महिला मंडळ ऐका. दोन महिला जर एकत्र आपल्याला जर दिसल्या तर त्या दोघींमध्ये शंकर महाराज हरिपाठ चालत असेल का. प्रशांत महाराज बोला, हरिपाठ चालत असेल का. नाही. तर दोन महिला जर त्या ठिकाणी बसलेल्या असल्या तर महिला मंडळ मला सांगा, आपल्या सासूचे घराणे त्या ठिकाणी चालत असतात. बरं महिला मंडळ मला एक सांगा, तुम्ही दुसऱ्या महिलेकडे घराणे करत नाही, मग आपल्या सोन्याला चपात्या जमत नाही, आपल्या सोन्याला स्वयंपाक येत नाही, आपल्या सोन्याला काम जमत नाही, ही बातमी आपल्या घरातून लीक होऊन अख्ख्या गल्लीमध्ये कशी जाते. बोला बोला बोला. तुमच्या घरामध्ये IBN लोकमत, ABP माझा, DD सह्याद्री, DD न्यूज, अजून पत्रकार आहेत का. TV9 बोला, आहेत का. नाही. मग सगळ्यात मोठा पत्रकार प्रशांत दादा म्हातारी. शेजारची बाई येऊन बसली की बाई तुझी बरी भेटली पण माझी, तुझं तरी बरं आहे पण माझं. आता एक सांगू, तिच्यासारखी जर तुम्हाला असती तर तिने तुमची महिन्यात पुण्यतिथी घातली असते महाराज. पण तुमचं तुम्हाला कळालं. मी महिन्यात पुण्यतिथी म्हणतोय. विठाला 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 विठाला. पण थोडस उलट फिरा. गाऱ्हाणे टीका करण्यापेक्षा वर्णन करा, स्तुती करा. उलट शेजारच्या बाईला घरामध्ये घेऊन बसा. घेऊन बसल्याच्या नंतर आपल्या सुनेची फक्त स्तुती करा. काय करता लेकीला, अशी सून देवाने मला दिली. माझ्या लेकीनं सुद्धा मला एवढं सांभाळलं नाही, एवढा जीव माझी सून मला लावते. दुसऱ्या क्षणाला तुमची सून तुम्हाला कमीत कमी चहा तरी घेऊन येईल. ही स्तुतीत ताकद आहे, स्तुतीत. आणि सुनांनी सुद्धा ऐका, तुम्ही सुद्धा जरा टीका टवाळक्या टाळा. तुम्ही स्वतः स्तुती करा. सासूबाईला तरी काय लागतंय, दोन शब्द गोड बोलले भांडण त्या ठिकाणी मिटतंय. आणि सासू सोबत किती कठीण भांडण झालेलं असू द्या, फक्त पाहुण्या रावळ्यांमध्ये सासूबाईची स्तुती करा. फक्त पाहुण्यांमध्ये सासूबाई असल्या की फक्त सासूबाईंकडे जायचं, सांगायचं आत्याबाई नमस्कार. काय होतं आमच्याकडं अगोदर, 1 एकराची 10 एकर फक्त आमच्या सासूबाईंना केली. आज वेल मांडवायला भेटलाय फक्त आमच्या सासूबाईंची कृपा. आज एवढं शून्यातून अस्तित्व निर्माण केलं, सगळी आमच्या सासूबाईंची कृपा. आमच्या सासरे भावांकडे जर बघावं तर सासरे भावांना कवडीची अक्कल नाही, असं नका म्हणू. म्हणजे परत भांडण वाढायचं. ही स्तुतीमध्ये ताकद. आणि मग कैलासामध्ये भगवान सगळी देवता त्या ठिकाणी भगवान शिवजींकडे गेली आणि भगवान शिवजींची स्तुती केली. स्तुती केल्याच्या नंतर
भगवान शिवजी त्या ठिकाणी प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याच्या नंतर भगवान शिवजींनी सांगितलं काम बोला. देवतांनी सांगितलं हे हलाहल नावाचं विष आहे, हे विष तुम्हाला ग्रहण करायचं आहे. भगवान शिवजींनी त्या विषाचा प्याला त्या ठिकाणी आपल्या तोंडाला लावला आणि ते विष भगवान शिवजी पिऊ लागले. का? फक्त स्तुती केली म्हणून. भोळेत भगवान शिवजी. आणि ते विष प्राशन केलं. विष प्राशन केल्याच्या नंतर आता मात्र शरीराचा दाह सुरू झाला आणि सगळी देवता लोक त्या ठिकाणी निघून जाऊ लागले. हा जोपर्यंत तुमच्याकडं काम आहे तोपर्यंत जग तुमच्या पाठीमाग आहे, पण एकदा का तुमचं काम संपलं की जग निघून जातंय. निघून निघून निघून. तुम्ही बघा आयुष्यामध्ये तुमच्याकडे जर धन असेल, संपत्ती असेल, पद असेल, पैसा असेल, प्रतिष्ठा असेल तर तुमचे लांबचे पाहुणे सुद्धा म्हणतात की ते आमचे जवळचे आहेत. पण तुमच्याकडे गरिबी असू द्या, तुमची दरिद्र असू द्या, तुम्ही गरीब असू द्या, त्यावेळी तुमचे जवळचे सुद्धा म्हणतात ते आमच्या लांबचे आहेत. म्हणजे जोपर्यंत या जगाचा तुमच्याकडे स्वार्थ आहे तोपर्यंत हे जग तुमचं आहे. एकदा का जगाचा स्वार्थ संपला की या जगताला तुमचा कवडी मात्र सुद्धा घेणं देणं नाही. विठाला 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 विठाला. आणि मग त्या ठिकाणी भगवान शिवजींच्या लक्षात आलं की जोपर्यंत काम होतंय तोपर्यंत सगळे आपली तारीफ करत होते, सगळे आपली स्तुती करत होते, पण विष संपलं, सगळे निघून गेले. आणि आता मात्र हलाहल नावाचं विष प्राशन केल्याच्या नंतर भगवान शिवजींच्या शरीराचा दाह सुरू झाला. दाह सुरू झाल्याच्या नंतर सगळी औषधं घेतली पण दाह काही शांत थांबेना. मग भगवान शिवजींच्या भेटीला नारदजी त्या ठिकाणी. नारदजी गेल्याच्या नंतर भगवान शिवजींनी सांगावं शरीराचा दाह थांबत नाही, काही आहे का? त्यावेळी नारदजींनी भगवान शिवजींना सांगावं की तुमच्या हलाहल नावाचं विष तुम्ही प्राशन केलेलं आहे, तुमच्या शरीराचा दाह होतोय, शरीर लालबुंद झालेलं आहे, डोळ्यातून गळगळ 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 भगवान शिवजींचे अश्रू येत आहेत. आणि मग सांगावं की या हलाहल नावाचा विषाचा प्रभाव थांबण्याकरता काही उपाय आहे का? त्यावेळी नारदजींनी सांगावं की याचा उपाय त्या ठिकाणी आहे. हलाहल नावाच्या विषाचा प्रभाव जर तुम्हाला थांबायचा असेल तर तुम्ही एक काम करा. ते काम जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. जपे राम राम मना जपे राम राम करी हेची काम करी हेची काम मना जपा राम राम मना जपे राम राम अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की करी हेचे काम मना जपे राम राम. आणि मग नारदजींनी सुद्धा हा उपाय भगवान शिवजींना सांगितला. प्रभू हलाहल नावाचं विष तुम्ही प्राशन केलेलं आहे, तुमच्या शरीराचा दाह होतोय, हा दाह जर थांबवायचा असेल तर तुम्ही काय करा? करी हेचे काम मना जपे राम राम. राम नामाचा जप तुम्ही करा. आणि भगवान शिवजींनी राम नामाचा जप त्या ठिकाणी सुरू केला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हो वेळ नाही आपल्याला, नाही तर आपण केला असतंय भजन, ऐका. आणि हा जप सुरू केल्याच्या नंतर विठाला 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 विठाला. आणि मग जप सुरू केल्याच्या नंतर भगवान शिवजींना त्या ठिकाणी या राम नामांच्या जपानं शिव हलाहले तापला. राम नामे तोही राम नामे
शीतल झाला. भगवान शिवजींना सुद्धा राम नामाने या हलाहल विषाचा त्या ठिकाणी प्रभाव त्या ठिकाणी शांत झाला. एवढी या नामामध्ये त्या ठिकाणी ताकद त्या ठिकाणी आहे. भगवान शिवजींच्या हलाहल नावाचा त्या ठिकाणी विषाचा प्रभाव हे नाम थांबवू शकतं. तर तुम्ही आम्ही संसार करत असताना आपल्या आयुष्यात येणाऱ्या समस्या, येणारं दुःख हे नामच त्या ठिकाणी संपवू शकतं. ही भगवंताच्या नामामध्ये त्या ठिकाणी ताकद आहे. म्हणून आपण सर्वजण त्या भगवान परमात्म्याच्या नामाचा त्या ठिकाणी भजन करूयात. संयोजक मंडळी हार घालण्यासाठी पुढे या. विठोबा रखुमाई, 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 हरि हरि विठोबा रखुमाई, बोला बोला रखुमाई, नाम घ्या भगवंताचं. बोला बोला विठोबा टाळी वाजवा टाळी. विठोबा रखुमाई, 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 रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, कुंडलिका हरे हरि विठ्ठल तुकाराम भगवान की जय, महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु गंगागिरी जी महाराज की, सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय. रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, अभंगाच्या 2 चरणाचा भावार्थ आपण सर्वांनी बघितला. उर्वरित राहिलेल्या एका चरणाचा भावार्थ आपण बघूयात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी सांगावं की मन हे चंचल आहे. एवढी विनंती करून सुद्धा तुमचं आमचं मन त्या ठिकाणी ऐकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी मनाला त्या ठिकाणी भीक मागावी की मना मी तुझ्या समोर भीक मागतो, पण आता तरी तू त्या ठिकाणी नाम घे. जवळजवळ 2 तासापासून आपलं कीर्तन चालू आहे. या ठिकाणी आपण सर्वजण बसलेले आहात. नाम या विषयावरती आपण चिंतन करतो आहोत. पण वर्तमान स्थितीमध्ये इथं कितीतरी चेहरे असे आहेत की सगळ्या डोंगावचा दुष्काळ त्यांच्याच तोंडावरती पडलेला आहे. कीर्तनामध्ये टाळी नाही, कधी भगवंताचं नाम सुद्धा त्या ठिकाणी नाही. आपलं नशीब आहे की आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम त्या ठिकाणी येत असते. म्हणून आपलं मन एवढं सांगून सुद्धा त्या ठिकाणी ऐकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी मनाकडे पदर पसरावा आणि भीक मागावी. तुका मने मना, तुका मने मना, तुका मने मना, तुका मने मना, तुका म्हणे मन, तुका म्हणे मना, तुका म्हणे माना, तुका म्हणे माना. मैं जय भीक द्यावे दीना, मज भीक द्यावे दीना, लागो हाती छंद, लागो हाती छंद. मैज भिका द्यावी दीना,
घ्यावी दीना लागो हाची छंद लागो हाची छंद मना गोविंद गोविंद मना 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 गोविंद गोविंद मना गोविंद 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 मना गोविंद गोविंद मना गोविंद 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 मना गोविंद गोविंद मना 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 गोविंद 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 मना गोविंद मना मना गोविंद गोविंद मना गोविंद गोविंद गुहाची चंद्र गुहाची हॅलो भावार्थ आपल्या समोर ठेवला. आपला संकल्पित वेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या मगर परिवारानं आदरणीय दादांच्या पुण्यस्मरणाच्या प्रत्यर्थ अतिशय सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी केलेला आहे. वास्तविक समाजाने एक आदर्शवाद या मगर परिवारानं समाजासमोर घालून दिलेला आहे. वास्तविक 21व्या शतकामध्ये आपण बघितलं तर हल्ली असे पुण्यस्मरण, वर्षश्राद्ध, दशक्रिया हे आता बंद होत चाललेलं आहे. पुण्यात मला एकदा फोन आला होता, म्हणे महाराज आमच्या वडिलांचा दावा आहे, कॉन्ट्रॅक्ट सगळं तुम्ही घ्या. म्हटलं सगळं मी घेतो पण टक्कल कोणाचं करू? म्हणे महाराज कीर्तन तुमचं ठेवलेलं आहे, मग टक्कल सुद्धा तुम्हीच करा. अशी वस्तुस्थिती आज आहे. पण वडिलांवरती विशेष प्रेम आहे म्हणून या वडिलांकरता वडिलांचा आपल्यावरती उपकार आहे. त्या वडिलांच्या वास्तविक
पितृऋणातून मुक्त होणं हे कठीण आहे, पण तरी सुद्धा पितरांच्या आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता या मगर परिवारानं सुंदर अशा प्रकारचा सोहळा या ठिकाणी केला. निश्चिंत दादा वैकुंठामधून या परिवाराला बघत असतील तर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिते भावे कुळा. भरभरून दादा वैकुंठामधून या परिवाराला त्या ठिकाणी आशीर्वाद देत असतील आणि आपलं संकल्पित वेळ सुद्धा या ठिकाणी संपन्न होतो आहे. जाता जाता वाणीच्या ओघामध्ये माझ्याकडून शब्द अपशब्द गेला असेल तर नातरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली ते चोज करुणी माऊली रेघे जेवे या उक्तीप्रमाणे आपण सर्व जन्माला पोटामध्ये घ्याल ही अपेक्षा आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी समोर ठेवतो. जाता जाता अभिमान म्हणून नाही पण स्वाभिमान म्हणून जरूर सांगेल की 22 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. फक्त महाराष्ट्र नव्हे तर कर्नाटक, गुजरात, तिकडं यवतमाळ, संबंध महाराष्ट्रभर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं फिरतो आहे. आणि एक त्यामध्ये विशेष गोष्ट, काही दिवसांपूर्वी फक्त मराठी या वाहिनीवरती आमच्या कीर्तनाचं शूटिंग त्या ठिकाणी झालेलं होतं. अवघ्या काही दिवसांमध्ये आपल्या घरातील टी व्हीमध्ये फक्त मराठी नावाच्या चॅनलवरती देवाची द्वारी कीर्तनाची वारी या कीर्तन मालिकेमध्ये काही दिवसांमध्ये आमचं कीर्तन त्या ठिकाणी प्रसारित होईल. मामांच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत ती सूचना त्या ठिकाणी पोहोचेल. आपण सर्वांनी हे कीर्तन टी व्हीवरती अवश्य बघावं ही सर्वांना विनंती. जाता जाता आपल्या सर्वांचा प्रेम आशीर्वाद स्नेह आमच्या पाठीशी कायम असावेत. पुन्हा एकदा बोलता बोलता वाणीच्या ओघामध्ये शब्द अपशब्द गेला असेल तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांची या ठिकाणी क्षमा मागतो. जाता जाता आमच्या मगर दादांना भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतो. योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज, महंत स्वामी श्री गुरुवारी रामगिरीजी महाराजांच्या चरणी प्रार्थना की आमच्या दादांना भगवंतानं त्या ठिकाणी योग्य स्थान, भगवंताच्या चरणावरती स्थान त्या ठिकाणी द्यावं ही विनंती करतो. आपण सर्वजण या मगर परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल.